जय शिवराय मित्रांनो, मी सौनक तुमचं स्वागत करतो उत्सव आनंदाचं ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरती. तर आज मी एकटाच आहे, म्हणजे हेरम आहे माझ्यासोबत, पण तुम्हाला नेहमी दिसतात शुभम, स्वरूप, पावनी हे कोण नाहीत, मी एकटाच आहे. आणि आता मी चाललो आहे देवी बघायला चाललो आहे मुंबई सेंट्रलला. कॉलेजमधून डायरेक्ट जातो आहे आता, महालक्ष्मी स्टेशनवरून मुंबई सेंट्रलला जातो. तर चला जाऊया. म्हणून तर फिक्स आहे. तर आता आम्ही ना मुंबई सेंट्रलला आलो आहे, बघू शकता तुम्ही. तर पहिली देवी आम्ही करतो ती सिंहगडची जननी, आणि मग पुढे बघू अजून 3-4 देवी करू आणि घरात जाऊ. आणि तुम्हाला बाकीच्या देवी आम्हाला येणाऱ्या पुढच्या ब्लॉगमध्ये दिसतीलच. तर आता आपण जाऊया सिंहगडच्या जननीला. चला. आणि तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये सुद्धा व्हिडिओ दिसतील की मध्ये मी कॅमेरा पकडत नाही आहे, तर तो दुसरा कॅमेरामॅन आपला हेरम आहे, सॅलरी देत तर तोच कॅमेरा पकडणार आहे. चला मग दर्शन घ्या. दर्शन कसे वाटते ते सांगा. तर मंडळी, आता आपण आलो आहे सिंहगडच्या जननी इथे, आणि सिंहगडची जननी आपली 7वी मीडिया पार्टनरशिप आहे. तर आता आपण जाऊन तिकडचं दर्शन घेऊ. सोनक बाजूला. तर नमस्कार, मी मागाशी बोललो की आपण आता जातोय सिंहगडच्या जननीला. तर आपण दादाला विचारू इकडची थोडी माहिती जाणून घेऊया. तर दादा, मंडळाची स्थापना कधी झाली? 2008मध्ये झाली. आणि हा किती वर्ष? 18 वर्ष. तर मला काय माहिती दे, काय काय प्रोग्राम होतात? 9 दिवसात होतात, आणि यावर्षी 1 दिवस वाढवून आले. तर काय काय प्रोग्राम आहे? 9 दिवस पूर्ण कार्यक्रमच असतात. अष्टमीला आमचा गोंधळ असतो, नवमीला महाप्रसाद असतो, दसऱ्याला पारंपरिक गोंधळ असतो. आणि यावर्षीचं डेकोरेशन म्हणजे या मंडळाचं सर्व डेकोरेशन ही मंडळाची मुलंच करतात. आणि यावर्षीसुद्धा देखील मुलांनीच केलं आहे. रुक्मिणीची मूर्ती आहे आणि मागे विठ्ठल आहे, आणि आजूबाजूला सर्व संतांची माहिती दिली आहे. आणि यावर्षीचं आगमन खूप भव्य झालं आहे. आता विसर्जन येत आहे. मूर्तीमध्ये कुठून आणली म्हणजे वर्कशॉपात? योगेश खामकर मूर्तिकाराचं नाव आहे, आणि स्मृती आर्ट ताड्यवमध्येच आहे. त्यांनीच ही मूर्ती बनवली आहे, दरवर्षीप्रमाणे त्यांनी. तर मंडळी, ही आलती आपली जननीची इन्फॉर्मेशन. आणि सिंहगडची जननी आपली सेवेत कोलॅबरेशनसुद्धा आहे, तुम्ही इंस्टाग्रामवर बघतच असाल. तर चला मग असे तुम्हाला यांची व्हिडिओसुद्धा येत असतील पुढे. तर बोला, सिंहगडच्या जननीचा विजय असो. तर मंडळी, आता आपण सिंहगडच्या जननीची इथून निघालो आहे, आणि आता चाललो आहे दुसरीकडे दुसऱ्या देवीची. इथे ती देवीसुद्धा ना ताडदेवमधली खूप फेमस आहे.
मी नाव सांगणार नाही, तुम्हाला डायरेक्ट दाखवतो. तर चला मी इथं बाजूलाच आहे इथून. तर आता आपण आलोय ताडदेवमध्ये आटा मंडळ आहे, जिथे तो मंडळ ओळखत असतो त्याच्या देखाव्यासाठी. तर तुम्ही बघू शकता. गवळण घेऊ. तर यावर्षी त्यांची इथं ऑपरेशन सिंदूर आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर बेस्ट डेकोरेशन आहे. तर तुम्हाला चला दर्शन घडवतो. तर मित्रांनो आता आपण आले जरीवाला मित्र मंडळ ताडदेवला. तर आपण दादाचं त्याला थोडी माहिती जाणून घेऊया. तर माझ्या मंडळाची स्थापना कधी झालेली किती वर्षी? मंडळाची स्थापना 1980 साली झाली. हे आमचं 46वं वर्ष आहे. आणि मंडळाचं नाव जरीवाला मित्र मंडळ आणि दक्षिण मुंबईमधली सर्वात प्रथम कागदाची मूर्ती आम्ही स्थापन केली होती. आणि मंडळाच्या मार्गात आपल्याला वर्षातून आम्ही एक तेली समाजाच्या म्हणून एक प्रोग्राम केला होतो. तो त्यामध्ये आम्ही ज्या गरजू लोकांना आम्ही मदत केली आहे आमच्या मंडळातर्फे. तसंच जे 10 दिवस असतात नवरात्रीच्या 10 दिवसामध्ये आमच्याकडे भरपूर असे शैक्षणिक वगैरे प्रोग्राम केले जातात. आणि आपला एक महाप्रसादाचाही 9व्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी प्रोग्राम असतो. दादा काय काय लोकांना म्हणजे असे बघतात की बघतात पण माहिती पण यायचं आहे. तर प्रॉपर एकदा ॲड्रेस सांग. आपलं मुंबई सेंटरला वेस्टला उतरलं की आपलं एक वॉकेबल डिस्टन्समध्ये जरीवाला मित्रामधून कोणी या पूर्ण विभागात फेमस आहे आपलं मंडळ. या मंडळ कोणी तुम्ही कोणालाही विचारलं तर कोणी सांगू. तर दादा धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. तर आंबे माहिती आहे की जय. तर आता आपण आलो आहे ताडदेवची वादी असते जिथे. तर चला तुम्हाला दर्शन घडवतो. तर नमस्कार मंडळी. आता मी आले म्हणजे आम्ही बघायचं तुम्ही आम्ही अजूनपर्यंत 2-3 देवीचे दर्शन झाले. तर आता आम्ही आले ताडदेवच्या आदिशक्तीची इथे. तर आजोबांकडून माहिती करून घ्या त्या देवीच्या मंडळाबद्दल. तर आजोबा किती वर्ष म्हणजे कधी स्थापना झाली आणि थोडी माहिती सांगा. बालमित्र मंडळ ही सार्वजनिक ताडदेवमधील सामाजिक संस्था असून हा नवरात्रोत्सव ताडदेवची आदिशक्ती म्हणून ताडदेव विभागामधील पहिला उत्सव आहे. आणि ही आदिशक्ती अंबे माता हिची आज या ठिकाणी आम्ही प्रतिष्ठापना केलेली आहे वर्ष 52. आणि दुसरी गोष्ट मंडळाचं एक सर्वांगीण म्हणजे सामाजिक काम आहे. शैक्षणिक सामाजिक लोकोपयोगी समाजसेवा असे आम्ही उपक्रम इथे राबविले जातात. तर मूर्तीसुद्धा खूप देखणी आणि म्हणजे माशावर विराजमान आहे. तर धन्यवाद आम्हाला थोडी माहिती दिल्याबद्दल. तर बोला ताडदेवच्या आदिशक्तीचा ताडदेवच्या आदिशक्तीचा विजय असो. तर मंडळी आता आपण आले मुंबईच्या आईची इथे. तर चला मग दर्शन घेऊया. तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे मुंबईच्या आय टी इथे. तुम्हाला मागते दाखवलं. तर आता इकडे पण आपलं इंटरव्ह्यू घ्यायचं आहे. तर आता देवीची साडी बदलते आहे. तर म्हणून आम्ही इथं थांबलो आहे महाराजांच्या स्टँडाजवळ. तर तुला कसा वाटला आजची दर्शन घेऊन? देवीच्या आम्ही दर्शन म्हणजे आमचं नक्की ठरलंच होतं. आम्ही ठरलेलं की आम्ही ठरवलेलं कुठल्या कुठल्या देवी जायच्या. मधून 2 का 3च होत्या. पण देवी बघत बघत गेलो आणि इतके चांगले चांगले देवीचे मंडळ भेटले ना आम्हाला. खूप मजा आली. तर आधी आम्ही सगळ्यात पहिलं केलं सिंहगडची जननी. त्याच्यानंतर केलं कुठलं जरीवाला मंडळाची देवी केली. त्यानंतर आम्ही केली ताळदेवची आदिशक्ती. आणि आता आम्ही आलो आहे
आपल्या मुंबईच्या आईच्या इथे. तर आता साडी बदलून झाल्यावर आपण तिथे इंटरव्ह्यू घेऊया. तर मंडळी आज मी परत आले मुंबईच्या आईची इथे. काल काही कारणामुळे व्हिडिओ घ्या भेटले नाही, म्हणजे काल आईचा गोंधळ होता म्हणून मी काल व्हिडिओ घेतले नाही, आज परत आले इथे. तर आता दादाकडून आपल्या आईची आणि मंडळाची थोडी माहिती घेऊया. तर चला. आधीच मंडळाचं नाव आणि आपण आधी कितवा नमस्कार. आमच्या मंडळाचं नाव मित्र मंडळ मुंबईची आई. मुंबईची आई हा आम्हाला किताब 2017 मध्ये मिळाले. आम्ही तेच नाव कंटिन्यू केलं. हे आमचं 53 वर्ष आहे. 1973 मध्ये आमची स्थापना झाली. दादा आता दरवर्षी 9 दिवस असतात, पण यावर्षी 1 दिवस अधिक झाले. आणि त्याच्याबद्दल काय तुमचे म्हणजे प्रोग्राम आहेत आणि आता ते बाकीचे 9 दिवस असतात ते काय काय प्रोग्राम? प्रोग्राम आमचे कंटिन्यू 9 दिवस काही ना काही मेन प्रोग्राम आमचं सायलेंट आहे. कोणालाही आवाज येणार नाही, स्वतःला आपण प्रत्येकाला एक हेडफोन देतो. त्या हेडफोन लागून तुम्हाला सॉंग ऐकायला जागा ठेवतो. आपलं विसर्जन पण तसंच असतं. दोन्ही प्रोड्युशन दादा मी गेल्या वर्षी सुद्धा आलेलो, तेव्हा आता नसतं तेव्हा पण डेकोरेशन एक नंबर असतो. तर ह्या वर्षीची टीम काय आहे? यावर्षी ते 12 किल्ले मी युनिव्हर्स केले. 12 किल्ल्यांचा वेगळा आम्ही केलेला आहे. तर मंडळी ही होती मुंबईच्या आईची छोटीशी माहिती. आणि दादा हा एकदा लोकांना ॲड्रेस हे लोकेटेड आहे जनतानगर ताडदेव. ताडदेव एसी मार्केटच्या मागे आहे. तुम्हाला मुंबई सेंट्रल स्टेशनवरून आहे, वॉकिंग डिस्टन्स 5 मिनिटावर आहे. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. तर मग तुम्ही दर्शन घेतात असेल मागच्या व्हिडिओमध्ये, तर बोला मुंबईच्या आईचा. तर मंडळी आता मी घरी आलो हातपाय धुतले आणि आता कपडे बदलून बसलोय. तर तुम्हाला देवीचे दर्शन कसे वाटले ते नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा विसरू नका, सबस्क्राईबसुद्धा करा. आमचा इंस्टाग्रामला अकाउंटसुद्धा आहे उत्सव आनंदाचा ऑफिशियल, त्याला देखील फॉलो करा. चला मग भेटू आता पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.